चला तर बाळांनो, तुमच्या समोर एक नवीन फॉर्म्युला आज मी तुम्हाला शिकवणार आहे डेरिव्हेटिव्हचा. तुम्हाला क्वेश्चन असतो फाइंड द डेरिव्हेटिव्ह. सपोज तुम्हाला tan x हे फंक्शन दिलं, बरोबर, आणि या tan x चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे विथ रिस्पेक्ट टू x. tan x चा डेरिव्हेटिव्ह बाळांनो असतो सेक स्क्वेअर x. tan x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x काय असतो? सेक स्क्वेअर x, बरोबर. आणि याच संदर्भातला डी बाय डी एक्स ऑफ tan nx जर असेल तर tan nx चा फॉर्म्युला काय येईल मग? तर सेक स्क्वेअर nx इंटू काय येणार आहे n, बरोबर. मग या ठिकाणी समजा याच्यावर आधारित तुम्हाला एक्झाम्पल आली तर आपल्याला एक्झाम्पल अशी येऊ शकतात बघा. तर डी बाय डी एक्स ऑफ tan 4x, डी बाय डी एक्स ऑफ tan 4x इज इक्वल टू 4 इंटू सेक स्क्वेअर 4x. म्हणजे tan 4 चा डेरिव्हेटिव्ह आला सेक स्क्वेअर 4 आणि या 4x चा डेरिव्हेटिव्ह काय आला 4. सिमिलरली दुसरं एक्झाम्पल घेतलं आपण डी बाय डी एक्स ऑफ tan 10x. मग tan चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? सेक स्क्वेअर 10x आणि 10x चा डेरिव्हेटिव्ह काय येणार बाळांनो? 10. तिसरं डी बाय डी एक्स ऑफ tan ऑफ 20x, बरोबर. या ठिकाणी tan चा डेरिव्हेटिव्ह काय येणार? सेक स्क्वेअर 20x आणि हा 20 पुढे येणार, बरोबर. पुढं 4 नंबरला डी बाय डी एक्स ऑफ tan ऑफ 50x. tan 50x काय होणार? सेक स्क्वेअर 50x आणि 50x चा डेरिव्हेटिव्ह काय होणार? 50, बरोबर. त्यानंतर 5 डी बाय डी एक्स ऑफ tan ऑफ 60x. कमेंटमध्ये सांगायचं मला डी बाय डी एक्स ऑफ tan 60x इज इक्वल टू व्हॉट. ओके, थँक्यू.